हॅलो फ्रेंड्स. तर आपण जे झेप 2027 सिरीज सुरू केलेली आहे त्यामध्ये आपण फर्स्ट चॅप्टर जो आहे 11चा तो कम्प्लीट केलेला आहे आणि आपण सेकंड चॅप्टर थ्रू प्रोसीड करतोय. त्याचा फर्स्ट पार्ट आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधला सब ॲटॉमिक पार्टिकल कम्प्लीट केलेला आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. आणि आता आपण शिकतोय की लिमिटेशन्स बद्दल. जे ॲटॉमिक मॉडेल आपण मागच्या सिरीजमध्ये मागच्या पार्टमध्ये बघितले होते त्यामध्ये प्लम पुडिंग मॉडेल आणि रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल ह्यामध्ये कंपॅरिझन आपण शिकणार आहे. त्याचे लिमिटेशन्स आपण आज शिकणार आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, समजून घेऊ. इंटरेस्टिंग खूप आहे, तर प्रॉपर आपल्याला लक्ष द्यायचे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पार्ट मध्ये म्हणजे थॉम्सन जे प्लम पुडिंग पुडिंग मॉडेल आहे त्यामध्ये त्यांनी काय केलंय की वॉटरमेलनला कन्सिडर केलेलं आहे. वॉटरमेलनला कन्सिडर केलं म्हणजे काय एक्झॅक्टली, तर सगळ्यांना माहितीये दिस इज द वॉटरमेलन. जस्ट अ मिनिट, मी कलर चेंज करते. एकदम सिम्पल फॉर्म मध्ये आपण समजून घेणार आहे. हा वॉटरमेलन आहे, ठीक आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीये जे कलिंगड असते, जे टरबूज आहे, ते पूर्ण रेड इन कलर असतं, राईट. तर यांनी काय केलं, थॉम्सन जो मॉडेल आहे त्यांनी काय केलं, या सगळ्याला प्रोटॉन कन्सिडर केलं. आणि जे मध्ये ब्लॅक सीड्स असतात वॉटरमेलन मध्ये, ज्या मध्ये ब्लॅक सीड्स असतात, त्यांना यांनी काय कन्सिडर केलं, इलेक्ट्रॉन कन्सिडर केले. हे आपण कालच्या पार्टमध्ये पाहिलं. पण आपल्या सगळ्यांना माहितीये, म्हणजे यांनी यांच्या मते की जो न्यूक्लियस आहे किंवा जो ऍटम आहे त्यामध्ये कोणताही हॉलो पार्ट नाहीये, त्याच्यामध्ये कुठेही पोकळी नाहीये, हे थॉम्सननी सांगितलं. कारण त्यांनी पुडिंग मॉडेल म्हणजे पुडिंग केल्यासारखं, म्हणून त्याला पुडिंग नाव पडलेलं आहे, की वॉटर लेमनच्या आतमध्येच इलेक्ट्रॉन राहणार आणि प्रोटॉन राहणार, अकॉर्डिंग टू द थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल. पण जेव्हा कोणाची डिस्कवरी झाली, जेव्हा रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आलं तेव्हा क्लॅरिफाय झालं की जेव्हा इथे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये काय झालं, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये आपल्याला सगळ्यांना माहितीये की, जस्ट अ मिनिट, मी कलर चेंज करते. त्यांनी गोल्ड फॉईल घेतली आणि गोल्ड फॉईल वरती अल्फा रे काय केले, स्कॅटर्ड केले, अल्फा रे टाकले. आणि त्यांना लक्षात आलं, रुदरफोर्ड यांना, की काही रेस काय होत आहे, बाहेर निघत आहे. याचा अर्थ ऍटम मध्ये कुठेतरी काय आहे, पोकळी आहे. म्हणून हा पहिला जो थॉम्सनचा सिद्धांत होता तो इथे फॉल्स झाला. दुसरा म्हणजे त्यांनी न्यूक्लियस आहे, हे सेंटरमध्ये आहे, हे सांगितलं कोणी, रुदरफोर्ड सरांनी. त्यामुळे ह्या दोघांमध्ये खूप वेगवेगळे कंपॅरिझन आहे आणि तेच आपण आजच्या पार्टमध्ये बघणार आहे. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टुडेज सेशन. तर सगळ्यात इम्पॉर्टंट, थॉम्सन कम्पेअर वॉटर लेमन ॲज अ ॲटम. ठीक आहे. इन 1897 ही डिस्कवर्ड, जे जे थॉम्सन प्रपोज द ॲटॉमिक न्यूट्रॅलिटी. त्यांनी ॲटॉमिक न्यूट्रॅलिटी मध्ये काय सांगितलं की प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द इलेक्ट्रॉन, सो दॅट्स वाय द एंटायर ॲटम इज न्यूट्रल, because proton charge is positive and electron charge is negative, so that's why they cancel each other, and that's why the atom overall charge is neutral. तर अशा पद्धतीने प्लम पुडिंग मॉडेलमध्ये थॉम्सनने हे सगळे काय दिले, अझम्पशन दिले. पॉझिटिव्ह स्पियर सारखं आहे हे सांगितलं, एम्बेडेड इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये राहतात हे सांगितलं, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक बॅलन्स इज देअर अकॉर्डिंग टू द थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल. आजच्या पार्टमध्ये व्हॉट इज द लेक्चर नंबर 2, व्हॉट इज द अजेंडा ऑफ लेक्चर नंबर 2, द कंपॅरिझन इन बिटवीन द थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल अँड रुदरफोर्ड मॉडेल, आणि द न्यू थेरी, द बॉर्न ऑफ न्यू थेरी, दॅट इज बोर्स ॲटॉमिक मॉडेल इज देअर. आपण ते पण समजतोय. तर आपण आज कंपॅरिझन बघतो. रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट मध्ये त्यांनी काय सांगितलं ते पहिले बघून घेऊ आणि मग कंपॅरिझन बघू. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल मध्ये त्यांनी गोल्डचा फॉईल घेतला आणि त्याच्यावरती अल्फा रेज टाकले. कोणते रेज, अल्फा रेज. अल्फा रे कोणता घेतला, हेलियम+2 घेतला त्यांनी. आणि ते एमिट केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं काही जे रेज आहे ते बाहेर येतात आणि काही स्कॅटर्ड होतात. याचाच अर्थ जे स्कॅटर्ड होतात म्हणजे हेवी कोणता तरी ॲटम मध्ये आहे, म्हणजेच न्यूक्लियस मध्ये आहे, आणि त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरतात. हे रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंटने सांगितलं. पण इथेच हे प्रूव्ह झालेलं नाही. त्याच्यानंतर आणखी सिद्धांत आला. इथे फिजिक्स काय सांगतं ते समजून घेऊ. हे थोडस तुम्हाला हार्ड वाटू शकतं, पण जेव्हा आपण सगळ्या गोष्टींना एकमेकांसोबत लिंकअप करतो तेव्हा ही गोष्ट तुम्हाला क्लिअर होईल. आता अकॉर्डिंग टू द रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल, there is a center, nucleus is there, and electron revolving around the nucleus. But according to the physics,
जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करणार न्यूक्लियसच्या समोर होती, तर तो एवढ्या मोठ्या त्याचं स्वतःची जी एनर्जी आहे ती सुद्धा टाकणार, आणि जेव्हा तो स्वतःची एनर्जी टाकणार तेव्हा तो स्टेबल नसेल अकॉर्डिंग टू द फिजिक्स, आणि तो खूप कमी वेळामध्ये बंबार्ड व्हायला पाहिजे. पण असं होत नाही, इलेक्ट्रॉन तो मूव्ह करतो. मग याच्यामध्ये परत बोर्स ॲटॉमिक मॉडेल आला. तर म्हणून इथे प्रत्येक प्रत्येक थेअरीमध्ये नवीन नवीन गोष्टी पुढे येत गेल्या. आता ऑब्झर्वेशन काय 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 झालं आपण परत एकदा समजून घेऊ. रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये द वास्ट मेजॉरिटी ऑफ पार्टिकल पास्ट अनडिफ्लेक्टेड, म्हणजे मेजॉरिटी ऑफ पार्टिकल अनडिफ्लेक्टेड आहे. 99.9% अल्फा पार्टिकल ट्रॅव्हल स्ट्रेट थ्रू द गोल्ड फॉइल, डायरेक्टली बाहेर गेले. याचाच अर्थ देर इज अ मोस्ट ऑफ व्हॉल्यूम इनसाइड अन ॲटम इज एम्प्टी स्पेस. म्हणजे इथे हे प्रूव्ह झालं की इन ईच अँड एव्हरी ॲटम देर इज अ एम्प्टी स्पेस. ओके, तर इथे हे प्रूव्ह झालं. आणि इथेच फॉल्स झाला आहे कोणता, थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल. इथे काय झालेलं आहे, फॉल्स झालेलं आहे. द रिझन बिहाइंड इज अकॉर्डिंग टू दी रुदरफोर्ड गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंट, एम्प्टी स्पेस आहे, त्याच्यामुळे जो त्यांनी एम्बेडेड वाला जो ऍझम्पशन दिला होता तो काय झाला, फॉल्स झाला. स्मॉल अँड अनएक्सपेक्टेड डेव्हिएशन इज देअर, म्हणजे काही जे आहे ते स्कॅटर्ड सुद्धा होतात, त्याच्यामुळे हे डेव्हिएशन पण आहे. आणि इम्पॉसिबल 180 डिग्री रिबाउंड, अप्रॉक्सिमेटली every 20,000 alpha particles suffered in a complete reversal bouncing straight back, म्हणजे बाहेर सुद्धा येतात. इट वॉज ॲज इफ यू fired a 15-inch shell at tissue paper and it came back and it hit you. म्हणजे काही स्कॅटर्ड सुद्धा होतात, मॅक्झिमम काय होतात परत रिबाउन्स येतात. तर अशा पद्धतीने रुदरफोर्डनी जे ॲटॉमिक मॉडेल दिलं कोणतं, अल्फा फॉइल एक्सपेरिमेंटचं, म्हणजेच काय अल्फा स्कॅटरिंगचं, म्हणजेच गोल्ड फॉइल एक्सपेरिमेंटचं, ते ऑब्झर्वेशन अशा पद्धतीने आलेलं आहे. आणि रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेलमध्ये पॉस्ट्युलेट ऑफ न्यूक्लिअर मॉडेल हे आपण आधीच्याच पार्टमध्ये शिकलेलो आहे ऑलरेडी. तर ह्याबद्दलचं आता मॅक्सवेलचे चॅलेंजेस काय आहे ते समजून घेऊ. इथे रुदरफोर्डचं म्हणणं काय आणि मॅक्सवेलचं म्हणणं काय ते समजून घेऊ. म्हणजे फिजिक्स काय म्हणते आणि केमिस्ट्रीचे रुदरफोर्ड सर काय म्हणतात त्यांच्याबद्दल आपण समजून घेऊ. अकॉर्डिंग टू जेम्स क्लर्क मॅक्सवेल, classical electromagnetic theory, any charged particle undergoing acceleration must continuously emit electromagnetic radiation. मॅक्सवेलच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉन जेव्हा मूव्ह करत असतो तो स्वतःच्या रेडिएशन कंटिन्युअसली टाकत राहणार, आणि त्याच्यामुळे त्याची स्वतःची डेन्सिटी कमी होईल आणि तो लवकरात लवकर कोलॅप्स होईल, असं त्यांचं म्हणणं आहे. कॉन्स्टंट ऍक्सिलरेशन, त्याला स्वतःची व्हेलॉसिटी असेल, कारण इलेक्ट्रॉन मूव्ह होतोय आणि त्याच्यामुळे त्याचा जो स्पीड आहे तो कमी होईल आणि तो पॉज व्हायला पाहिजे होता, तो आदळायला पाहिजे होता. आणि असं जर का असतं तर आज आपण इथे जिवंतच राहू शकलो नसतो, मी तुमच्यासमोर स्टेडीली उभीच राहू शकली नसते. पण असं होत आहे का रिअलिटीमध्ये, नाही होत आहे. त्यामुळे याला चॅलेंज कोणी केलं तर याला बोर्स मॉडेलनी चॅलेंज केलेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल आणि जेम्स चॅडविकचं ॲटॉमिक मॉडेल मधलं कंपॅरिझन. तर अशा पद्धतीने ह्या दोन मॉडेलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कंपॅरिझन झालेलं आहे. तर इथे क्लासिकल रिफ्लेक्शन आणि डिबेट काय झालं, इफ क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिझम वॉज कम्प्लिटली करेक्ट, जर पण इथे क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पण कम्प्लिटली करेक्ट नाही आहे. असं जर का असतं तर आपण आज इथे स्टेडीली उभेच नसतो, कोणताही ॲटम स्टेडी झाला नसता. अँड रुदरफोर्ड मॉडेल हॅड नो हिडन रूल, ऑल ॲटम इन द युनिवर्स वुड कोलॅप्स इन लेस दॅन अ मायक्रोसेकंड. मायक्रोसेकंडच्या आतमध्ये सगळे ॲटम्स कोलॅप्स झाले असते. व्हाय वी आर स्टील स्टँडिंग, आणि मग आपण उभे का आहोत. तर हा क्वेश्चन तुमच्या मनामध्ये पण यायला पाहिजे. मॉरल ऑफ टुडेज सेशन इज व्हॉट वी लर्न टुडे. सगळ्यात पहिले जो थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल आला त्याच्यामध्ये त्यांनी वॉटरमेलन ॲटमला कन्सिडर केलं. दॅट इज जो रेड पार्ट आहे तो प्रोटॉन आहे, आणि जो ब्लॅक पार्ट आहे, रेड पार्ट इज प्रोटॉन, दॅट इज रेड पार्ट, आणि ब्लॅक पार्ट कोण आहे, इलेक्ट्रॉन आहे. आणि हे फॉल्स कोणी केलंय, रुदरफोर्डनी केलं आहे. ठीक आहे, इलेक्ट्रॉन आहे. हा, नंतर हे फॉल्स रुदरफोर्डनी केलं आहे. त्याच्यानंतर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलमध्ये त्यांनी गोल्ड फॉइल, गोल्ड वरती काय टाकले,
गोल्ड फॉइलवरती, गोल्डच्या शीटवरती अल्फा रेस टाकले, त्याच्यानुसार काही स्कॅटर्ड झाले, काही पुढे गेले. मग तिथे जेम्सचा प्लम पुडिंग मॉडेल जो आहे तो तिथे फॉल्स झाला, कारण की त्यांनी सांगितलं होतं की वॉटरमेलन सारखा पूर्ण फुल्ली तो एम्बेडेड आहे, पण अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल त्याच्यामध्ये होल असल्यामुळे तो ऍटम मध्ये खूप सगळी पोकळी आहे हे प्रूव्ह झालं. इलेक्ट्रॉन्स बाहेर मूव्ह करतात हे प्रूव्ह झालं. पण सायन्स फिजिक्स नुसार इलेक्ट्रॉन एक्सिलरेट करत असतात, त्यामुळे त्याची जी एनर्जी आहे ती शॉर्ट होणार, त्यामुळे तो कोलॅप्स व्हायला पाहिजे होता, पण तसंही होत नाहीये. त्यामुळे एक्झॅक्टली रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल सुद्धा करेक्ट नाहीये आणि फिजिक्स सुद्धा इथे एंटायर इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पण कम्प्लिटली ट्रू नाहीये. मग अशा वेळेस आपण क्वांटम कडे शिफ्ट झालो आणि बोर्स ॲटॉमिक मॉडेल हा नवीन मॉडेल आपल्या पुढे आलाय. पण तो मॉडेल काय आहे तो पार्ट नंबर 3 मध्ये आपण बघणार आहे. लेक्चर नंबर 3 स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधला. आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. प्रत्येक सायंटिस्टनी स्वतःचं योगदान देऊन पूर्णपणे प्रूव्ह करण्याचा पूर्ण ट्राय केलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपण आजचं कंपॅरिझन कम्प्लीट केलंय, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. According to the Thomson plum pudding model, positive charge uniformly distributed cloud across the whole volume. Rutherford नुसार concentrate inside a tiny सेंटर कोर. न्यूक्लियसच्या मध्ये असतं, हा म्हणतोय एकाच मध्ये असतं. इलेक्ट्रॉन लेआउट इम्बेडेड असतात, हा म्हणतात इलेक्ट्रॉन बाहेर असतो. स्टॅबिलिटी प्रिन्सिपल, स्टॅटिक इलेक्ट्रोस्टॅटिक बॅलन्सिंग, निगेटिव्ह आणि इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅलन्स करतात. इथे centrifugal force of attraction in between the electrostatic attraction is there. आणि fatal limitation could not explain the alpha scattering result. कोणताही अल्फा स्कॅटरिंग रिझल्ट थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेलने एक्सप्लेन केलेला नाही. रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल फेल्स क्लासिकल इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि इथे रुदरफोर्ड सुद्धा फेल झालेला आहे. रुदरफोर्ड सरांनी सांगू शकले नाही की व्हाय इलेक्ट्रॉन आर स्टेबल. अकॉर्डिंग टू फिजिक्स इलेक्ट्रॉन आर नॉट स्टेबल. इलेक्ट्रॉन कोलॅप्स व्हायला पाहिजे. द रिझन बिहाइंड इज इलेक्ट्रॉन आर एक्सिलरेटिंग कंटिन्युअसली, सो द इलेक्ट्रॉन एनर्जी इज नॉट स्टेबल, इट्स decreasing according to the physics. But Rutherford not able to explain that theory, and that's why the new theory is generated called Bohr's atomic theory, and this we are going to discuss in new सिरीज, राईट, न्यू थर्ड टाइप ऑफ लेक्चर. तर आजच्या पार्टमध्ये व्हॉट इज द अजेंडा ऑफ टुडेज क्लास, थॉम्सन प्लम पुडिंग मॉडेल आणि रुदरफोर्ड न्यूक्लिअर मॉडेल वरून आपल्याला हेच समजून घ्यायचं होतं की त्यांनी जे काही सांगितलं ते 100% ट्रू नव्हतं. मग एक्झॅक्टली ट्रू काय आहे अकॉर्डिंग टू फिजिक्स अँड युनिव्हर्सल लॉ ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघतोय. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचे जे मॉडेल्सचे पहिल्याच पार्टमध्ये आपण जे शिकलो, इलेक्ट्रॉन प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची थिअरी, आणि आजच्या पार्टमध्ये जे कंपॅरिझन आपण शिकलोय खूप इम्पॉर्टंट आहे. डिरेक्ट 4 ते 5 मार्काचा क्वेश्चन तुमच्या पुढे येणार आहे 11 साठीचा. सो दिस पार्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर दी मोर अपडेट. आणि अशाच पद्धतीचे कॉन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर डेफिनेटली आय एम हिअर टू सपोर्ट. तर नेक्स्ट पार्टमध्ये आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल बघणार आहे. तर तोपर्यंत आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या कॉन्सेप्ट यू नीड टू लर्न, राईट? येस. थँक्यू.